हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री चॅनलवर स्वागत आहे. आज आपण कुठला टॉपिक डिस्कस करणार आहे? ॲजमॅलिन. आपण मागच्या टॉपिकमध्ये काय बघितलं होतं? मॉर्फिनची पाहिलं आणि कसली स्टेरिओ केमिस्ट्री बघितली, आपण मेंथलची बघितली होती. आज आपला न्यू टॉपिक आहे ॲजमॅलिन. ओके, याच्यात पण मी क्वेश्चन आन्सरच घेणार आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. आता स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ द ॲजमॅलिन जर असा क्वेश्चन विचारला गेला तर आपण त्याचे कसे क्वेश्चन पण विचारला जातात, त्याचे आन्सर कसे राईट डाऊन करायचे आहे ते तुम्हाला मी सांगते. बघा, आता तुम्हाला स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ द ॲजमॅलिनचं स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे, आधी हे तुमचं ॲजमॅलिनचं स्ट्रक्चर आहे. किती 6 मेंबर रिंग येतात? 1 2 3. ओके, आणि ही सिम्पल तुमची NH3. ओके, तुम्हाला ॲजमॅलिन, मॉर्फिन आणि कुठलं दिलं आहे? मेंथॉलचे दिले ना, तर तुम्ही हे तिघी स्ट्रक्चर असंच लक्षातच ठेवा की तुम्हाला कुठलंही कसं विचारलं गेलं तरी तुम्हाला राईट डाऊन करता आलं पाहिजे. ठीक आहे, आता बघा, हा ॲजमॅलिन जो आहे ना, तो अल्कोलॉइड आहे. फाउंड इन द रूट कशापासून आला आहे? रॉफिलिया सेप्टिनापासून आलेला आहे. मी जस्ट हे राईट डाऊन करून दिलं आहे. फाउंड इन द रूट ऑफ द सेप्टिना किंवा रॉफिलिया सेप्टिना. ठीक आहे, इट इज द नायट्रोजनियस कंपाऊंड. बघा, नायट्रोजन प्रेझेंट आहे की नाही तुमचा? आहे ना, म्हणजे तुम्ही हा एक पॉईंट राईट डाऊन करू शकता की हा नायट्रोजनियस कंपाऊंड आहे. ॲजमॅलिनचा मोस्ट ऑफ करून तुमचे सगळे जे पण आता तुम्ही जे बघतायत ना स्टेरिओ केमिस्ट्री, ते सगळे त्यांच्यावर मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट काय येत आहेत? 158 किंवा 168 येतं किंवा 254 जात आहेत. ठीक आहे, हा कसा आहे तुमचा? वीक बेस आहे. ॲजमॅलिन काय आहे? वीक बेस आहे. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येतो आहे? कार्बन किती येत आहेत? 20 येत आहेत. हायड्रोजन 26, नायट्रोजन 2 आणि ऑक्सिजन 2. ठीक आहे, नायट्रोजन 2 बघा, इथं 1 नायट्रोजन आहे, इथं 1 नायट्रोजन आहे. तुमचे नायट्रोजन किती झाले? 2 झाले. ठीक आहे, ऑक्सिजन किती सांगितले त्यांनी? 2 सांगितले आपल्याला. हा इथला 1 ऑक्सिजन. ठीक आहे, आणि एक ऑक्सिजन कुठला येईल आपला? हा एक आहे बघा, हा एक आणि हा आहे. आणि तुम्ही कार्बन पण काउंट करून घ्या. कार्बन किती दिलेत आपल्याला? 20 दिलेत ना. जस्ट मी हे बघा, आपण स्ट्रक्चरमध्येच राईट डाऊन करून दिलं आहे की नंबरिंग दिली आहे, म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल. किती दिलेत बघा, इथं आपल्या स्ट्रक्चरमध्ये किती दिले? 21 दिले. 21 पैकी एक तर नायट्रोजनने घेतली जागा, बरोबर की नाही? 21 22 आहेत, एक जागा नायट्रोजनने घेतले. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जसं हे करा, जसं मी नंबरिंग देऊन देते. ठीक आहे, आपण कार्बनच हे करून घेऊ. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. ठीक आहे, आणि हा एक 20. आय थिंक तुम्हाला समजलं. तुम्ही जेव्हा स्ट्रक्चर बघणार ना, तुम्ही जेव्हा राईट डाऊन करणार ना, तेव्हा तुम्ही त्याची नंबरिंग व्यवस्थित द्या. बघा, मी इथं सगळे नंबरिंग दिले आहेत, तुम्हाला समजेल असंच दिलं आहे. ठीक आहे, तुम्ही एकदा बघा, तुम्हाला लक्षात येईल. आणि तुम्ही जस्ट रिंगमध्ये असंही राईट डाऊन करू शकतात की ABCD EF. तुम्हाला हे पुढे क्वेश्चनमध्ये विचारलं जाणार आहे, तुम्हाला लक्षात येईल की कसे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, आता आपण मेन पॉईंटला स्टार्ट करूया. पहिले आधी याचे किती कायरल ॲटम येतात बघा. C2 तुम्हाला मी मागच्या टॉपिकमध्ये मी सगळं क्लिअर केलं की कायरल सेंटर म्हणजे काय वगैरे सगळं. ठीक आहे, मी आता फक्त डायरेक्ट तुम्हाला सांगते की C2 येते, C3 येते, C2 C3, नंतर कुठला आला आहे? C5 C7. म्हणजे अशा कार्बनला अटॅच. मी पुन्हा एकदा सांगून देते की तुमचा असा कार्बन की ज्याचे डिफरंट ग्रुप अटॅच असतील. एका कार्बनला सगळेच ग्रुप तुमचे डिफरंट अटॅच असतील, त्यालाच तुम्ही कायरल सेंटर म्हणतात, बरोबर की नाही? म्हणजे तुमचे हे कार्बनला डिफरंट ग्रुप जिथं अटॅच आहे तेच तुम्ही कायरल सेंटर म्हणून राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे, मग कुठले येतात? C2 3 5 7 15 16 17 20 आणि 21 येत आहे. ठीक आहे, तुम्ही इथं हे पण करून दिलं आहे बघा मी ब्रॉडेडमध्ये, तुम्हाला समजेल. ठीक आहे, आणि स्ट्रक्चर ऑफ द ॲजमॅलिनचे. ठीक आहे, आणि स्टेरिओ आन्सर पण किती येतात? मग 9 आले म्हणजे किती आले? हा 5 1 2. ठीक आहे, याचा आपण हे काढतो ना वर्गमूळ वगैरे. ठीक आहे, आता तुम्ही आता याचं स्टेरिओ स्ट्रक्चर कसं काढणार? आता स्टेरिओ स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काय समजतं की स्टेरिओ स्ट्रक्चरमध्ये तुमचे मोस्ट ऑफ करून सायक्लोहेक्झेन वगैरे रिंग तुम्ही तसंच राईट डाऊन करतात ना. सॉरी, चेअर किंवा बोर्ड फॉर्मेशनमध्येच राईट डाऊन करतात ना, ते आपल्याला बघायचं आहे. हे सिम्पल तुमचं ॲजमॅलिनचं स्ट्रक्चर आहे. आता याचं स्टेरिओ स्ट्रक्चर कसं येईल ते बघून घेऊया. आज स्टेरिओ कोणी डिराईव्ह केलं आहे? वेंकट अँड टॉयलर सायंटिस्ट. तुम्हाला हे नाही राईट डाऊन केलं तरी काय हरकत नाही आहे. ठीक आहे,
आणि जस्ट तुम्हाला दिलं की सेंटर वगैरे फॉलो रिजन कंजम्पशन वगैरे तेच राईट डाऊन केले. ठीक आहे. आता स्टेरिओ स्ट्रक्चर बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल तुमची रिंग आपण किती होते EF पर्यंत होते, ABCDE. फक्त आपण जी बघा तुमची जी 6 मेंबर रिंग होती ती आपण सायक्लोहेक्झनमध्ये राईट डाऊन केली. तुम्हाला लक्षात येत असेल त्याचं स्ट्रक्चर. हे तुमचं कसं आहे चेअर फॉर्ममध्ये, सायक्लोहेक्झनमध्ये तुम्ही कन्सिडर करा प्लीज की तुमचं हे चेअर फॉर्मेशनमध्ये. कशामध्ये येतं हे चेअर फॉर्मेशनमध्ये येतं. तुम्ही इथं काय केलं सिम्प्लिफाय, ही 6 मेंबर रिंग घेतली ना ती तुम्ही फक्त चेअर फॉर्ममध्ये करताय. बाकीचं आपोआप सगळं त्याचं स्टेरिओ सगळे चेंजिंग होईल. बघा EF इथं येऊन गेला. तुमचा हा F कुठे आहे, हा बघा हा इथं F आहे ना. आता स्टेरिओ स्ट्रक्चरमध्ये काय होईल ते त्याचं स्ट्रक्चर अशा टाईपचं येईल. ठीक आहे. आता आपण आपले टॉपिक स्टार्ट करूया. तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला की ॲजमॅलिन इज द रिॲक्शन C. रिंग कुठली सांगितली, C रिंग सांगितली. तुमची कुठली रिंग सांगितली, C रिंग सांगितली. चेअर फॉर्म बरोबर की नाही. चेअर फॉर्ममध्ये कन्स्ट्रक्ट द स्टेरिओ स्ट्रक्चर, डिड्यूस द स्टेरिओ केमिस्ट्री और ड्रॉ द स्टेरिओ स्ट्रक्चर ऑफ द ॲजमॅलिन. ठीक आहे. तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारलेला तर तुम्ही असले पॉईंट राईट डाऊन करा. ठीक आहे. जर तुम्हाला जर D दिलं असेल तर डीची हे करा, एवढा स्ट्रक्चर काढायचं आणि त्याच्या पुढे लिहायचं. ठीक आहे. तुम्हाला इथं C दिला आहे तर आता Cचं तुम्ही कसं राईट डाऊन करणार ते मी सांगते. ठीक आहे. आता फ्युजन ऑफ द C सांगितलं म्हणून तुम्ही कॉमन C घेणार आहे विथ द रिंग. आता E सोबत कसं होणार आहे, ही Cची रिंग तुमची E सोबत. ठीक आहे. C आणि E बाकीचं कसं ठीक आहे. मी इथंच खाली राईट डाऊन करून दिलं आहे बघा, मला पण लक्षात नाही राहत. C आणि E या दोघी तुमची रिंग घेतल्या, इथनं काढली फक्त तुम्ही C आणि Eच काढली, बाकीचं कुठलं घेतलं नाही. ठीक आहे. काय म्हटलं आहे द कार्बन ॲटम इन द तुम्हाला दिले आहे ते कशी रिंग दिली आहे 3, 5 ओके 14, 16, 15 कळलं. अलॉंग विथ द नायट्रोजन. हा किती आहे नायट्रोजन 4th पोझिशनला फ्रॉम द रिंग. ह्या रिंगला तुम्ही राईट डाऊन केलं. ठीक आहे. आणि E फ्यूज विथ द रिंग C कोण कुठे हे होते बघा ती रिंग की एक C3चा पॉईंट येतो ना, एक C5चा इथून हे होते ना तुमचं सेकंड C कुठून फ्यूज होतोय 3 पोझिशन आणि 5th पोझिशनला, कारण की ही 6 पुढे घेऊन येत होते. जर इथं आली असते तर तुम्ही 6 म्हटले असते, पण ही बघा ही डायरेक्ट इथून आहे म्हणून आपण तुम्ही 5th म्हणणार. ठीक आहे. फ्यूज विथ द तुम्ही यालाच काय म्हणणार आहे 1,3 फ्युजन 1,3 डायजेशन. मला माहिती की तुम्हाला हे इझिली लक्षात येणार नाही, तुम्ही एकदा व्यवस्थित हे करा, स्टडी करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय म्हणायचं मला. ठीक आहे. तुम्ही फक्त जे दिले आहेत कुठले कुठले याला अटॅच आहे ते तुम्ही फक्त इथं राईट डाऊन केले. ठीक आहे. आता नेक्स्ट सांगितलं असेल तुमचं एक याच्यात लिहायचे, शॉर्टमध्ये लिहायचे सगळे. ठीक आहे. आता फ्युजन रिंग विथ 6 C सांगितलं आपल्याला म्हणून 6 घेणार आणि पुढे मग F रिंग घेणार आहे. F रिंग जसं आपण F रिंगचं स्ट्रक्चर बघा खाली होतं आपली F रिंग बरोबर की नाही. E तर आपण घेतलीच आहे, आता F जॉईन केली. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पण तसंच राईट डाऊन करणार आहे तुम्ही. आता F आणि Cची कुठले पॉईंट तुम्ही अटॅच आहे तुम्ही डायरेक्ट राईट डाऊन करा, बाकीचा काय विचार करू नका. Eची घ्यायचीच नाही आपल्याला. ठीक आहे. आता बघा कुठला येतोय आपल्याला 5, 6, 7 कळलं. ही बघा Fची रिंगचे सगळे राईट डाऊन करा तुम्ही 5, 6, 7, 17 आणि 16 इथपर्यंत क्लिअर. Fची रिंगचे फक्त करा. ठीक आहे. आणि काय सांगितलं F रिंग फ्यूज विथ द C ही कशाला करते याला करते. मग कुठले पॉईंट आले ते आता तुम्ही कन्सिडर करू शकता बघा 5 आणि 7 ही करते की नाही चेअर फॉर्ममध्ये बघा इथून जॉईन होते ना ती C रिंग 5 आणि 6. ठीक आहे. आता D दिला असेल D रिंग विथ द E सांगितलं असेल. आता D आणि E करा बरं काय होतंय D आणि E मध्ये काय होतंय C5, 16, 15, 21 इथं राईट डाऊन करून दिलं आहे. सायक्लोहेक्झन रिंग ही तुमची. ठीक आहे. आणि कुठली सांगितली D आणि E सांगितली, ही D घेतली आणि E सांगितली. आता D आणि E मध्ये तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुमचे जे पण दिसत आहेत ना पॉईंट 15, 16 कुठे आला अजून 5 आला तुमचा आला. ठीक आहे. हा 20, 21 जे Dचे रिंग आहेत ते सगळे राईट डाऊन करा. ठीक आहे. कार्बन म्हणून करायचे ड्युरिंग द N4 रिंग. ह्या बघा हा नायट्रोजनला अटॅच आहे ना म्हणून तुम्ही N4 घेतला आहे. ठीक आहे. आय थिंक दिसत नाही आठवण. ठीक आहे. कुठे गेलो N4 फ्रॉम द रिंग D. ठीक आहे. फ्युजन ऑकर्स इन द 15 आणि 15 आणि N4 हा N4 तिथून फ्यूज झाला आहे बघा ही N4ची डायरेक्ट इथं आहे. ठीक आहे. 1,4 फ्युजन म्हणू शकतात किंवा 6 डायक्सियल म्हणू शकतात. आता बोट कन्फर्मेशन याच्यामध्ये पॉसिबल नाही, याच्यामध्ये कुठलं बोट कन्फर्मेशन पॉसिबल आहे आणि चेअर कन्फर्मेशन नॉट पॉसिबल आहे. ठीक आहे.
प्लीज सॉरी मिस्टेक झाली सांगताना, ठीक आहे. बघा तुम्ही जर राईट डाऊन केलं तेच बघा. आणि डी इज द बायसायक्लो ऑक्टेन सिस्टीम म्हणणार, ठीक आहे. आता रिंग बी आणि सी दिली असेल तर बी आणि सी राईट डाऊन करा, ठीक आहे. आणि त्याचे जस्ट फक्त जे जे पॉईंट आलेत ना तुम्ही फक्त आता बघून घ्या. मी डायरेक्ट तुम्हाला बी आणि सी रिंग दाखवते की कुठले कुठले कार्बन म्हणजे 2, 7, 8, 13 अलॉंग विथ द nitrogen from ring B. Fusion occurs in 2, 7, 7 position. This is the 1, 2 fusion in this axial, equatorial or equatorial. Axial is the structure possible, ठीक आहे. आता बी आणि सी रिंग बघून घेऊ आपण. ही बघा तुमची बी रिंग आहे आणि सी रिंग आहे आणि तुम्ही हे सगळं राईट डाऊन केलं आहे. 1 म्हणजे जे जे आले ते कार्बन किती आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट तुमचा आला सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. तुम्ही जेव्हा व्यवस्थित स्टडी करणार ना तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये काय सांगितलं, ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघून घेऊ आपण. ओके, डिस्क्राईब द स्टेरिओकेमिस्ट्री C69 C17 ॲजमॅलिन दिला आहे, ठीक आहे. आता तुम्ही स्टेरिओकेमिस्ट्री स्ट्रक्चर सांगितलं तुम्ही ॲजमॅलिनचं स्ट्रक्चर तुम्ही हे राईट डाऊन केलं. तुम्हाला 101% तुम्हाला सांगितलं की हे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि त्याचे स्टेरिओकेमिस्ट्री स्ट्रक्चर असं येणार आहे. तुम्ही आता बघितलं मगाशी, ठीक आहे. आता स्टेरिओकेमिस्ट्री म्हटलं म्हणजे तुम्हाला काही इक्विडिओला दाखवावं लागेल, ॲक्सियलला कंपल्सरी दाखवावं लागणार आहे, बरोबर की. तुम्ही जर म्हणता जे स्टेरिओकेमिस्ट्री तर मग तुम्हाला राईट डाऊन करावं लागेल आणि त्याच्यावरच तुम्हाला फक्त आन्सर राईट डाऊन करायचं आहे, ठीक आहे. आता काय सांगितलं त्याने स्टेरिओकेमिस्ट्री C17 डिटरमाइन द कॅटॅलिटिक रिडक्शन ऑफ द NaBH4 आणि LiBH4. याची रिॲक्शन तुम्हाला सिम्पली रिडक्शन करायची आहे, जसं आपण मागेच बघून घेऊ, ठीक आहे. हा तुमचा काय आला बघा, ठीक आहे. हे बघा दिलं आहे तुमची ही सिम्पल याची रिंग आहे आणि बघा इथे कार्बोनिल ग्रुप आहे. ओईच्या ठिकाणी काय आला तुमचा कार्बोनिल आलेला आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट काय आला तुमचा 21 डिऑक्सी ॲजमॅलिन लिहिला आहे, डायहायड्रल अँगल लिहिला आहे आणि तुम्ही सिम्पल कॅटॅलिटिक रिडक्शन करताय. NaBH4 आणि LiH4 घेतला आहे. आता बघा त्याचं काय होणार आहे, हा O डबल बॉन्ड आहे ना तो फक्त की नाही एकदा इक्विटोरियलला येईल आणि एकदा काय येणार तुमचा ॲक्सियलला येणार, ठीक आहे. एवढाच डिफरन्स आहे दोघांमध्ये, एवढं लक्षात ठेवा. बाकीचं ॲज इट इज सेम स्ट्रक्चर राईट डाऊन करायचं आहे, ठीक आहे. हा काय 70 डिऑक्सी ॲजमॅलिन मिळणार आणि नंतर मग तुम्हाला काय डिऑक्सी ॲजमॅलिन मिळणार आणि तेच पॉईंट तुम्ही ह्याच्यामध्ये राईट डाऊन केले, थेरीमध्ये राईट डाऊन केले, ठीक आहे. आता ते फक्त आपण जस्ट बघून घेऊ. तुम्ही रिॲक्शन बघितली, आय थिंक तुम्हाला लक्षात आली आहे. ओके, मी असंच कन्सिडर करते. बघा द स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ तुम्ही केली रिॲक्शन, नंतर मग थेरॉटिकली द रिडक्शन इज ऑप्टेन बाय द फर्स्ट अँड सेकंड. तुम्ही दोघी प्रोडक्ट बघितले, बरोबर. एक ॲक्सियल इक्विटोरियल दाखवला होता, बट एक्सप्लेन ओनली द प्रोडक्ट इज द सेम अँड इपॉक्सिलाइन इज ऑप्टेन बाय द रिडक्शन इन कशापासून मिळाला तर आपण 21 डिऑक्सी ॲजमॅलिन घेतला होता, बरोबर की. हा तुमचा काय आहे स्टार्टिंगमध्ये काय 21 डिऑक्सी ॲजमॅलिन घेतला, ठीक आहे. याच्यापासून तुम्हाला ते 2 टाईप ऑफ द प्रोडक्ट मिळाले. 17 डिऑक्सी ॲजमॅलिन at the 17 OH group is alpha oriental and determine the ॲजमॅलिन of the C17. सेकंड पॉईंट आहे तुम्ही याला सेपरेट कसा करू शकतात की NMR ने करू शकतात. when the NMR रिडक्शन टेकन विथ द कपलिंग कॉन्स्टंट वगैरे लक्षात राहिलं तर ठीक आहे, ठीक आहे. विथ द डिहायड्रल अँगल एवढा आहे 120 पर्यंत. सेकंड कंडिशन काय रिडक्शन प्रोडक्शन इज द ॲसिडिटेशन अँड डिफिकल्ट ऑक्सिडेशन हिंड्रेड ऑफ द OH ग्रुप म्हटलं आहे त्यांनी. जिकडं जास्त हिंड्रेड असेल तिकडे काय होणार तुमची काय म्हटलं त्याने इझिली ॲसिटेशन ऑफ द डिफिकल्ट ऑक्सिडेशन ड्यू टू द हिंड्रेड OH ग्रुप अँड नॉन हिंड्रेड हायड्रोजन ॲटम असेल तर C17 कार्बन ॲटम मिळणार आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट सांगितलं त्यांनी की हेन्स अकॉर्डिंग टू द तेच पुन्हा पॉईंट राईट डाऊन केले आहे. ओके, हेन्स अकॉर्डिंग टू द NMR ॲसिटिलेशन अँड ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोडक्ट इज थेरॉटिकल प्रोडक्ट आर फुलफिल स्टेरिओकेमिस्ट्री द प्रोडक्ट इज सेकंड, ठीक आहे. NMRचं वगैरे तुम्ही जर लक्षात राहतील तर इट्स गुड की तुम्ही लिहू शकता आणि मोस्ट ऑफ करून 2 हर्ट्स येते, बरोबर की नाही. मोस्ट ऑफ करून बघितलं तुम्ही कपलिंग कॉन्स्टंटमध्ये तुमचं लक्षात हायड्रोजन हँडल आणि दिला आहे की अँगल किती येतोय 120 पर्यंत येतोय. प्रोडक्ट तुम्हाला 1 आणि 2 भेटला आहे. तुम्हाला फक्त हे दोघी प्रोडक्ट काढले आहेत, तुम्ही रिॲक्शन दिली ना त्याच्यावरनं थोडंफार लिहा तुम्ही काय काय दिलं आहे, ठीक आहे. बघा एक तुमचा काय तो 0 डिग्री येतो हा आणि हा तुमचा किती येतोय 120 डिग्री अँगल येतोय, ठीक आहे. ओके, समजलं. आता बघा तुम्ही रिॲक्शन लिहिले. आता आपण जस्ट लास्ट पॉईंट बघून घेऊ. आता आपण C2 ॲजमॅलिन बघणार आहे. कुठला बघणार एक्सप्लेन द स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ द C2 ॲजमॅलिन सांगितलं असेल तर तुम्ही कसं राईट डाऊन करणार आहे, ठीक आहे. आता बघा तुम्ही सिम्पल ॲजमॅलिनचं स्ट्रक्चर काढलं आहे. ॲजमॅलिनचं स्ट्रक्चर तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे, ठीक आहे. आता इथं काय घेतलं आहे तुम्ही ॲसिडेट डायमिथिल घेतला आहे, ॲसिडेट ग्रुप घेतलेला आहे. याच्या ठिकाणी काय घेतलं आहे ॲसिटिल घेतलं आहे डायमिथिल 21 डिऑक्सी ॲजमॅलिन घेतला आहे, ठीक आहे. आणि याची रिॲक्शन तुम्ही कशासोबत करणार आहे लीड ॲसिडसोबत करणार आहे,
म्हणजे हा काय तुमचा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, बरोबर की नाही. आणि त्याची रिॲक्शनमध्ये काय होणार आहे, फक्त तुमचं इथं काय होणार आहे, इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन, हा बॉन्ड ब्रेक होणार. ठीक आहे, आपल्याला एवढं रिॲक्शन मेकॅनिझम करायचं नाही इथं, फक्त तुम्हाला जस्ट लक्षात येईल बघा. इथला हायड्रोजन काय होईल, इथं ब्रेक होईल, इथे डबल लोन परत डबल फॉर्मेशन होते आणि हा हायड्रोजन इथे डबल फॉर्मेशन. हे जेव्हा येईल तेव्हा ॲडिशन होईल तेव्हा रिॲक्शन करायची असेल तेव्हा. ठीक आहे, इथे डबल बॉम्ब आला आहे बघा, कळलं असेल तुम्हाला दोन स्ट्रक्चरमध्ये डिफरंट. बाकी ॲज इट इज ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि नंतर मग तुम्ही त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, इंडोलिन भेटणार तुम्हाला सेकंड हायड्रोजन. आणि जेव्हा हायड्रोलिसिस करणार ना, त्या पूर्ण तुमचे हायड्रोजन ॲज सच जसेच तसे मिळतील. आणि इथं फक्त ॲसिडिलच्या जागेवर काय होऊन जाईल, ओएच होऊन जाईल. ठीक आहे, कॅटॅलिक हायड्रोजनेशन म्हणजे तुम्ही प्रोटोन हे करतायत ना, रिडक्शन करतायत ना, म्हणजे हायड्रोजन प्लॅटिनमचं काय काम राहील, पुन्हा तुम्हाला हायड्रोजन बघा ॲज सजेशन म्हणून इथलं पण हायड्रोजन काय ॲसिडच्या जागेवर काय झालं आहे, ओएच झालं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय ना डायमेथिल 21 डिऑक्सी ॲजमेरिन मिळाला. ठीक आहे, आणि तेच तुम्ही थेरीमध्ये राईट डाऊन करणार. जे रिॲक्शनमध्ये राईट डाऊन केलं आहे तुम्ही तेच राईट डाऊन करतायत. ओके, आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगून देते काय दिलं आहे, आपण काय राईट डाऊन केलं आहे. की तुम्ही म्हटलं की द ऑक्सिडेशन ऑफ ॲसिटेट डायमेथिल 21 अंडर द माइल्ड कंडिशन घेतली होती तुम्ही. कुठली घेतली होती, लीड ॲसिटेट घेतला आहे आणि तुम्हाला इंडोलिन भेटला, 9 प्रोडक्ट घेतलं, कॅटॅलिक हायड्रोजनेशन केलं, हायड्रोजन मिळून तुम्हाला ते ग्रुप भेटला, ओएच भेटलं ना, तुम्हाला जे रिॲक्शनमध्ये भेटलं तेच राईट डाऊन केलं. ठीक आहे, विच इज द डिफरंट प्रोडक्ट इज बिकॉज द हायड्रोजन ऑफ द C2 इज द बीटा ओरिएंटेड अँड ॲक्सियल वाईल द प्रोडक्ट हायड्रोजन ॲटम इज अल्फा ओरिएंटेड. इक्विटोरियल द एक्झामाइन द मॉडेल. तुम्हाला आता याचं सिम्पल काय करायचं, स्टेरिओ स्ट्रक्चर काढा. म्हणजे तुम्हाला एकदा काय सांगितलं, ॲक्सियलला दाखवायचं आणि एकदा काय दाखवायचं आहे, इक्विटोरियलला दाखवायचं आहे. ठीक आहे, जसं आपण राईट डाऊन केलं आहे ते आता स्ट्रक्चर ॲजमेरिनचे दोघे राईट डाऊन केले. आता काय सांगितलं त्यांनी की C2चा जो हायड्रोजन आहे ना तुमचा, हाच घेतलाय ना आपण रिॲक्शनमध्ये पण तेच केलं बघा, ते डबल ते त्यानेच केलं आहे ना ॲजमेरिन. हा काय एकदा काय दाखवला तुम्ही, हा इक्विटोरियल पोझिशन. तुम्हाला सांगितलं मी आधी की जी बेंड पोझिशन आहे ती कंपल्सरी तुम्हाला इक्विटोरियल समजायची आणि जे स्टेट असेल तिला ॲक्सियल समजा. ठीक आहे, आता बघा इथं काय झालं, इक्विटोरियल आला आहे C2 इक्विटोरियल पोझिशन, आणि सॉरी इथे राईट डाऊन हायड्रोजन हा ॲक्सियल स्टेट आहे म्हणून तुम्ही हायड्रोजन ॲक्सियल सेकंड पोझिशनला प्रेझेंट आहे. ठीक आहे, आणि तुमची कुठे चेंजिंग होणार आहे, कारण की ही रिंग बघा इथे कंटिन्यू होते, म्हणजे तुमची ही ओएचची पण फक्त ओएचची पोझिशन चेंज होणार. ठीक आहे, एकदा ॲक्सियल दाखवणार